नमस्कार. आजच्या या आपल्या विशेष चर्चेत स्वागत. आपण बोलतोय अतुल कहाते यांच्या वॉरन बफे सक्सेस मंत्रा या पुस्तकावर. असं म्हणतात की भारतात शेअर बाजाराबद्दल खूप गैरसमज आहेत आणि त्यामुळे गुंतवणूकदार स्वतःचं आणि देशाचंही नुकसान करून घेतात. तर आज आपला प्रयत्न राहील या गैरसमजांच्या पलीकडे जाऊन वॉरन बफे यांच्या विचारांमधले काही महत्त्वाचे मुद्दे ते समजून घेण्याचा, म्हणजे गुंतवणुकीकडे अधिक स्पष्टपणे पाहता येईल. काय वाटतं? अगदी बरोबर. आणि बफे यांचे विचार मला वाटतं फक्त गुंतवणूकदारांसाठी नाहीयेत, ते खरं तर प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गुंतवणुकीकडे बघण्याचा एक योग्य दृष्टिकोन, एक मानसिकता तयार करणं. सुरुवात त्यांच्या पहिल्याच मंत्र्याने करूया का? गुंतवणूक ही आयुष्यभरासाठी करा. मंत्र 1. आता हे ऐकायला तर छान वाटतं, पण याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? रोजच्या धावपळीत हे कसं साधायचं? याचा खरा अर्थ आहे की शेअर बाजारात रोज किमती वर खाली होतात ना, त्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. चांगल्या कंपन्या निवडल्या की मग दीर्घकाळ थांबायचं. बफे तर म्हणतात की शेअर बाजार म्हणजे कसं आहे, तर अधीर माणसाकडून संयमी माणसाकडे पैसा जातो तिथे. म्हणजे मंत्र 9, सतत खरेदी विक्री करण्याचा मोह टाळायला हवा. हो, आणि त्यांचं ते वाक्य तर मला खूप आवडतं की ते अशी गुंतवणूक करतात जणू काही बाजार पुढची 10 वर्ष बंदच राहील. म्हणजे मंत्र 10 हे अविश्वसनीय आहे. बरोबर. यातून संयमाचं महत्त्व दिसतं. आणि संयमामुळे काय होतं? चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. म्हणजे तुमच्या नफ्यावर परत नफा, यानी संपत्ती खूप वेगाने वाढू शकते. अगदी साधं उदाहरण म्हणजे मुलाच्या लहानपणी 10,000 गुंतवले तर काही दशकांनी त्याचे लाखो होऊ शकतात. संयम हवा फक्त. पण संयम ठेवणं तेव्हा सोपं जातं जेव्हा आपल्याला कळतंय की आपण काय करतोय. अनेकांना तर ही गुंतवणूक प्रक्रियाच खूप क्लिष्ट वाटते, खूप म्हणजे किचकट. याबद्दल काय सल्ला आहे बफे यांचा? यावर बफे अगदी स्पष्ट आहेत. ते म्हणतात, जो व्यवसाय तुम्हाला समजत नाही त्यात कधीच पैसे गुंतवू नका. मंत्र 25. कंपनी निवडताना तिच्या कामाची गुणवत्ता पहा, तिची भविष्यातली क्षमता पहा. शेअरची किंमत आज काय आहे, उद्या काय होईल, या तात्पुरत्या बदलांवर जाऊ नका. म्हणजे मंत्र 14. अकाउंटिंग ही व्यवसायाची भाषा आहे, हे खरंय. मंत्र 13. त्याची थोडी ओळख चांगलीच, पण म्हणून क्लिष्ट शब्दाने घाबरून जायची गरज नाही. साधेपणा महत्वाचा. हे ऐकायला सोपं आहे, पण आजकाल अनेक व्यवसाय खूप गुंतागुंतीचे झालेत ना. टेक्नॉलॉजी आहे, फार्मा आहे. मग सामान्य गुंतवणूकदाराने किती खोलात जाऊन समजावून घ्यावं? आणि ते जे बाजाराचं भविष्य सांगतात ते तज्ज्ञ, त्यांचं काय? अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. बफे यांचं स्पष्ट मत आहे की बाजाराचं अचूक भविष्य कोणीच सांगू शकत नाही. मंत्र 8. ते तर गमतीने असंही म्हणतात की असल्या भविष्यवेत्यांपेक्षा ज्योतिषी बरे. त्यामुळे म्हणजे टीव्हीवर किंवा दुसरीकडे मिळणाऱ्या हॉट टिप्स किंवा भाकितांवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. स्वतःचा अभ्यासच महत्वाचा. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोंधळात आणि अनिश्चिततेत भावनांवर नियंत्रण ठेवणं हे मग खूपच महत्वाचं ठरत असणार. बाजार वर गेला की हुरळून जायचं, खाली आला की घाबरायचं, हे स्वाभाविक आहे. पण अत्यंत महत्वाचं. खरं तर बफे यांचा एक प्रसिद्ध विचार इथे एकदम लागू होतो. ते म्हणतात, जेव्हा इतर लोक हावर्ड बनतात, म्हणजे बाजार खूप तेजीत असतो, तेव्हा आपण जरा सावध व्हायचं. आणि याच्या उलट जेव्हा बाकीचे सगळे घाबरलेले असतात, म्हणजे बाजार कोसळलेला असतो, तेव्हा विचार करायचा की चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात मिळतायत, म्हणजे डिस्काउंटमध्ये. ती खरेदीची संधी मानायची. हे मंत्र 700 संबंधित आहे. बापरे. स्वतः बफे यांनी हे करून दाखवलंय. 1999-2001 मध्ये ते इंटरनेट कंपन्यांपासून दूर राहिले आणि 2008च्या मंदीत त्यांनी मोठी खरेदी केली. म्हणूनच ते म्हणतात की गुंतवणुकीशी भावनिक नातं जोडू नका. मंत्र 38. हे खरंच धाडशाचं आहे, म्हणजे प्रवाहाच्या अगदी विरुद्ध पोहणं. मग अशावेळी सल्लागारांची मदत घ्यावी का? म्हणजे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? इथे बफे यांचा एक मजेदार पण मार्मिक सल्ला आहे. ते म्हणतात, तुम्हाला केस कापण्याची गरज आहे की नाही हे नाभिकाला कधीच विचारू नका. हा मंत्र 21. म्हणजे सरळ आहे. जो सल्ला देतोय त्याचे स्वतःचे हितसंबंध काय आहेत ते तपासा. अनेकदा कसं होतं, सल्लागार स्वतःच्या कमिशनसाठी तुम्हाला अनावश्यक खरेदी विक्री करायला लावू शकतात. सल्ला घ्यायला हरकत नाही, पण शेवटचा निर्णय नेहमी स्वतःच्या अभ्यासावर, विचारांवर आधारित असावा. थोडक्यात काय, तर बफे यांच्या मते गुंतवणुकीतलं यश हे केवळ आकडेमोड किंवा क्लिष्ट विश्लेषण नाहीये. ती योग्य मानसिकता आणि योग्य वर्तणुकीची गोष्ट आहे. संयम, साधापणा, भावनांवर ताबा आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास, हे घटक खूप महत्वाचे आहेत. आणि मला वाटतं या सगळ्यातला एक अत्यंत महत्वाचा विचार शेवटी येतो,
तो म्हणजे यशस्वी गुंतवणुकीतून केवळ आर्थिक स्वातंत्र्य नाही मिळत, तर आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण येतं. मंत्र 15. बरोबर. पैसा तर येतो जातो, पण गेलेली वेळ परत येत नाही, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आयुष्यातला खरा परतावा कोणता? फक्त जास्त पैसा की आपल्या वेळेवर मिळालेला हक्क? यावर विचार करत राहूया पुढच्या चर्चेपर्यंत.